माझं नाव ईश्वर शिवाजी सपकाळ। मी राहणार तिडका, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि राज्य जर म्हणायला गेलं तर मी महाराष्ट्र राज्याचा शेतकरी आहे। माझा मोबाईल नंबर आहे 8275 32 13 63। मी जवळपास 20 वर्षापासून शेती करतोय, स्वतः शेती करतो 20 वर्षापासून। आणि शेती करत असताना मी बरेच प्रकारचे पिकं घेतो, जसं कापूस असेल, अद्रक, हळद, मिरची, बरेच पिकं घेतो, जसे मका पण आहे। असे बऱ्याच दिवसापासून क्रॉप घेतो। त्या इतर सर्व पिकावर मी IILचे जे प्रोडक्ट असेल ट्रॅक्टर ब्रँडचे, तर हे मी चांगल्या प्रकारे वापरतो आणि वापरल्यानंतर मला त्यात चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतो। आणि ते रिझल्ट भेटल्यामुळे मी इतर शेतकऱ्यांना पण सांगतो, आमच्या परिसरात सर्व शेतकरी ट्रॅक्टर ब्रँडचे प्रोडक्ट वापरतात IILचे। तर असं करत असताना यावर्षी मी मकाची लागवड करण्याचं नियोजन करत होतो। त्यावेळेस माझ्याकडे IIL कंपनीचे जे एम्प्लॉई आहे ते आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही IIL कंपनीला तुम्ही ओळखता का? हो सांगितलं, ओळखतो, आम्ही प्रोडक्ट पण वापरतो। मग त्यांनी सांगितलं की आम्ही IIL कंपनीची आहे आमची, तर एक मकावर जे तणनाशक आहे ते आम्ही प्रोडक्ट आणणार आहे टॉरिसोपर, आणि ते तुम्ही मारून बघा। त्यांना सांगितलं ठीक आहे। तर मग त्यांनी आम्हाला एक डेमो दिला सुरुवातीला। तो डेमो मारला। आम्ही इतर कंपन्यांचे ज्यावेळेस मारायचो तर 21 ते कमीत कमी 15 दिवस लागायचे गवत वाळायला, आणि हे मारल्यानंतर आमचं 5 ते 6 दिवसामध्ये पूर्ण तण वाळलं। की हे तणनाशक मारल्यामुळे केना जो असतो आपला, केना आणि इचवा आणि आपण जे चिकट्या गवत म्हणतो, तर हे सर्व गवत याने पूर्णपणे वाळलेलं आहे। इतर तणनाशकांचं मी कुठल्या कंपनीचं नाव नाही घेणार, पण मी तर तणनाशक बऱ्याच कंपन्यांचे वापरून बघितले मका पिकामध्ये, तर काही गवत वाळतं, काही वाळत नाही। टोरिसोपर नावाचं जे तणनाशक आहे, ह्या तणनाशकाने सर्व गवत पूर्णपणे राख झालेलं आहे आणि जवळपास 40 45 50 दिवसापर्यंत याच्यात गवताची काडी पण उगत नाही हे मारल्यानंतर। हे आम्हाला आलेला अनुभव आहे। सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणलं म्हणजे जे गवत होतं आपल्या मका पिकामध्ये, जर गवताचं आपण नियोजन नाही केलं तर आपण जे दिलेले फलट्याचं खत आहे, रासायनिक खत असेल, ते गवत जास्त खाऊन घेतं। आणि मका पीक एक असं पीक आहे की याच्यामध्ये आंतरमशागत करता येत नाही। आंतरमशागत खूप महत्त्वाची असते, आणि जर आंतरमशागत जर गवताचं तणाचं जर आपण नियोजन नाही केलं तर ते आपण जो खर्च करतो तो आपला जवळपास 50% वाया जातो। दरवर्षी जो माझा मका असतो त्याच्यात माझा यावर्षी खूप चांगली क्वालिटी मकाची, टर्म पण चांगला झालेला आहे आणि कणस पण चांगले, त्याच्यात दाण्याचं भरण्याचं प्रमाण पण चांगल्या प्रकारे मला यावेळेस जाणवतंय। असं मला याच्यामध्ये माझ्या पिकात जाणवलेलं नाही। आणि त्याच्यामुळे हे मला असं वाटतं की शेतकरी बांधवांनी याचा एक विचार करायला पाहिजे की जे ट्रॅक्टर ब्रँडचं टोरिसोपर नावाचं जे तणनाशक आहे, तर प्रत्येक शेतकऱ्याने एक अनुभव म्हणून सर्वांनी ते वापरायला पाहिजे, असं मला एक शेतकरी म्हणून मला वाटतं। म्हणजे जोपर्यंत मका पीक आहे आपलं, लंबा जो रिझल्ट आहे तर तो मला ह्या तणनाशकापासून जाणवला माझ्या पिकामध्ये।